नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर एस एस पोडभरे, अर्थशास्त्र विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज आपण ब्रिज कोर्स भाग 3 मध्ये व्यापारी बँका आणि व्यापारी बँकांची कार्य यावर चर्चा करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला बँक व्यवसायाची पार्श्वभूमी, भारतातील बँक व्यवसायाचा थोडक्यात इतिहास, व्यापारी बँकांची प्राथमिक आणि दुय्यम कार्य कोणती आहेत यावर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्र हो, आपण बँक व्यवसायाची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूया. बँकिंगचे मूळ पुरातन काळापासून चालत आलेल्या सावकारी आणि नाण्यांची अदलाबदल तथा सराफी या व्यवसायात आढळते. भारतात या व्यवसायापासून पतपेढ्यांची निर्मिती झाली. या पतपेढ्या पाश्चिमात्य पद्धतीचे बँकिंग येईपर्यंत भारताच्या बँकिंग व्यवहाराच्या एकमेव साधन होत्या. बॅबलिनमध्ये सुरुवातीला जी देवस्थाने होती, ही देवस्थाने कर्ज व्यवहार करत असत. खरेदी विक्रीसाठी व्यापारी आवश्यक प्रकारचे अधिकोषीय व्यवहार ह्या बॅबलिनमध्ये होत असत. ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकात देवस्थाने, सार्वजनिक संस्था, खाजगी संस्था वित्तीय व्यवहार करत होते. विशेषतः खाजगी संस्था ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, नाण्याचा कस पाहणे इत्यादी कामे करत असत. रोमन कायद्यान्वये बँकेत पैशाचा भरणा करून कर्जाची परतफेड करण्यास मान्यता देण्यात आली. या व्यवहाराची नोंद करण्यासाठी अधिकारी नेमले गेले. इंग्लंडमध्ये ज्यू व्यापाऱ्यांना बँकिंग व्यवसायाची सुरुवात केली. 17व्या शतकात इंग्लंडमधील सोनार लोकांनी या व्यवसायाचा विकास घडवून आणला. लोकांकडील सोने, चांदी, पैसे यासारख्या मौल्यवान वस्तू सुरक्षित बाळगणे, त्याबद्दल त्यांना पावत्या देणे, पासबुक देणे यासारखी कार्य हे सोनार किंवा बँकर करत असत. पुढे या पावत्यांचा वापर पैशासारखा होऊ लागला आणि बँकांच्या पतनिर्मितीच्या कार्याला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्र हो, भारतीय बँक व्यवसायाची थोडक्यामध्ये पार्श्वभूमी पाहूया. भारतातही बँक व्यवसाय हा फार पूर्वीपासून सुरू असल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात देखील व्याजदराचा उल्लेख आहे. भारतात पूर्वीपासूनच हुंडी व्यवहार चालू होते. असे असले तरी भारतात संघटित स्वरूपाच्या बँकिंगची सुरुवात ही ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर म्हणजे 17व्या शतकात झाली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला 3 इलाका बँक अस्तित्वात आल्या व आधुनिक बँकिंग व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे व 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास अशा या 3 प्रेसिडेन्सी बँका स्थापन झाल्या. भारतात 1865 मध्ये अलाहाबाद बँक, 1881 मध्ये कमर्शियल बँक, 1895 मध्ये पंजाब नॅशनल बँक, 1906 मध्ये कॅनरा बँक व बँक ऑफ इंडिया, तर 1907 मध्ये इंडियन बँक, 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा या मोठ्या खाजगी बँका स्थापन झाल्या. 1935 मध्ये भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात 1949 मध्ये मध्यवर्ती बँकेच्या राष्ट्रीयकरणाबरोबरच भारतातील बँकिंग व्यवसायाच्या नियमनासाठी बँकिंग रेग्युलेशन नियमन कायदा 1950 संमत झाला. त्यामुळे भारतीय बँक व्यवसायाची वाढ व विकास मोठ्या प्रमाणात झाली. विद्यार्थी मित्र, आपण थोडक्यामध्ये बँक म्हणजे काय हे पाहूया. बँकेची व्याख्या. बँकेची निश्चित आणि सर्वमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे, कारण बँकेची कार्य आणि व्यवहार यामध्ये कालानुरूप बदल होत गेले आहेत. त्याचप्रमाणे निरनिराळ्या देशातील बँकांच्या कार्यात आणि व्यवहारात फरक आढळून येतो. असे असले तरी बँकेची स्थूलमानाने कल्पना येण्यासाठी पुढील काही व्याख्या उपयुक्त ठरतात. त्यामध्ये नंबर 1, प्राध्यापक एच एल हार्ट. बँकर म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या व्यवसायाच्या नेहमीच्या व्यवहारामध्ये लोकांकडून चालू खात्यावर पैसे ठेवी स्वीकारते आणि ठेवीदाराने त्याच्यावर काढलेल्या धनादेशाचा आदर करते, म्हणजे चेकने पैसे परत करते, अशी व्यवस्था म्हणजे बँक होय. दुसरी व्याख्या सर जॉन पॅजेट यांनी केलेली आहे. ठेवी घेणे, चालू खात्यावर पैसे स्वीकारणे, धनादेश काढणे व स्वतःवर काढलेल्या धनादेशाचे पैसे देणे आणि स्वतःच्या ग्राहकाकरिता रोखीत किंवा अरेखीत धनादेशाचे पैसे वसूल करणे अशी कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला
बँक असे म्हणतात. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार बँकेची व्याख्या केलेली आहे ती अशी: बँकिंग म्हणजे कर्जाऊ देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्याकरिता लोकांकडून पैशाच्या ठेवी स्वीकारणे, या ठेवी मागणी केल्याबरोबर किंवा धनादेश किंवा धनाकर्ष, आज्ञा किंवा इतर प्रकारे काढून देण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारणाऱ्या भारतातील संस्था म्हणजे बँका होय. विद्यार्थी मित्र हो, आपण थोडक्यामध्ये बँक म्हणजे काय यावरच्या हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण व्यापारी बँका आणि व्यापारी बँकेची महत्त्वाची कार्य कोणकोणती आहेत ते थोडक्यामध्ये पाहूया. व्यापारी बँकांची मुख्य कार्य ही 3 आहेत. त्यामध्ये प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि सामाजिक कार्य. प्राथमिक कार्यामध्ये नंबर 1 आहे ठेवी स्वीकारणे, नंबर 2 कर्ज देणे आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे पतपैशाची निर्मिती करणे. दुय्यम कार्यामध्ये काही प्रातिनिधिक स्वरूपाची कार्य असतात आणि काही उपयुक्ततेची कार्य असतात आणि तिसरा भाग आहे सामाजिक कार्य. या सामाजिक कार्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, त्याचबरोबर दुर्बल घटकांना सहाय्य करण्याचं काम देखील बँका करत असतात. प्राथमिक कार्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारणे म्हणजे काय आहे, तर बँकेच्या एकूण 5 प्रकारच्या ठेवी असतात. त्यामध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी आणि इतर ठेवी. या ठेवींच्या माध्यमातून बँका आपल्या ग्राहकांना ग्राहकांच्या ठेवी स्वीकारत असते. त्यातला तो पहिला भाग पाहूया तो म्हणजे चालू ठेवी. या प्रकारच्या ठेवी खात्यावर जमा केल्या जातात. या खात्यातील ठेवी ठेवीदारांना केव्हाही परत मागता येतात. त्यासाठी बँकेला पूर्वसूचना देखील द्यावी लागत नाही. अशा व्यावसायिक, उद्योगपती, व्यापारी अशा ठेवी यांना फार सोयीच्या असतात. दुसरा भाग आहे बचत ठेवी. या प्रकारच्या बचत ठेवी खात्यावर जमा केल्या जातात. ठेवीदारांना या ठेवी आपल्या गरजेनुसार परत घेता येतात. मात्र या ठेवी आठवड्यातून किंवा वर्षातून किती वेळा काढता येतील यावर बंधन असते. तिसरा भाग आहे मुदत ठेवी. ज्या ठेवी विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेल्या असतात त्यांना मुदत ठेवी म्हणतात. मुदत पूर्ण होण्यापूर्वी ठेवीदाराला पैसे परत देत नाही. ज्या ठेवी बँकांच्या दृष्टीने लाभदायक असतात, दीर्घ मुदतींच्या ठेवींना जास्त दराने देखील व्याज दिले जाते. चौथा भाग आपण पाहूया पुनरावृत्ती किंवा आवृत्ती ठेवी. या प्रकारच्या ठेवीतही ठेवीदारांच्या नावे बँकेत खाते उघडले जाते. ठेवीदार दर महिन्याला किंवा विशिष्ट कालाने विशिष्ट रक्कम बँकेच्या हवाली करण्याचे निश्चित करतो. ही मुदत सहसा 1 वर्ष किंवा त्याच्या पटीत 2 वर्ष अशी असते. या मुदतीनंतर ठेवीदाराला व्याजासह रक्कम परत केली जाते. आणि पाचवा जो भाग आहे इतर ठेवीमध्ये फ्लेक्सी डिपॉझिट म्हणजेच लवचिक अथवा ॲटोस्किप म्हणजे स्वयंचलित ठेवी अशी एक सुविधा आहे. ही सुविधा बचत खाते आणि मुदत खाते या दोन्ही ठेव प्रकारचे लाभ एकत्र करून ग्राहकाला देते. या रकमेवर जादा व्याज दिले जाते. तर हे झाल्या बँकेतल्या ठेवी. प्राथमिक कार्यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कर्ज देणे. कर्जामध्ये सामान्य कर्ज, अधिकर्ष सवलत, रोख कर्ज, हुंड्या स्वीकारणे अशा स्वरूपाची कर्जाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण सुरुवातीला पाहूया सामान्य कर्ज म्हणजे काय. तर व्यापारी बँका अल्प मुदतीसाठी एक रकमी कर्ज देतात. अल्प मुदतीची कर्ज बहुधा 1 वर्षासाठी असतात. मध्यम मुदतीची कर्ज 3 वर्षासाठी, दीर्घ मुदतीची कर्ज सहसा 5 ते 7 वर्ष मुदतीचे असतात. व्यापारी बँका दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यास फारसे इच्छुक नसतात. दुसरं आहे अधिकर्ष सवलत. या पद्धतीत कर्जदाराला त्याच्या खात्यात असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते. किती रक्कम जास्त काढता येईल याची मर्यादाही ठरवून दिली जाते. म्हणजेच कर्जदाराच्या खात्यात प्रथम काही रक्कम असणे आवश्यक असते. कर्जदाराने जेवढी रक्कम खात्यातून काढली असेल त्यावरच व्याज आकारले जाते. तिसरा भाग पाहूया रोख कर्ज. कर्ज हवी असणारी व्यक्ती बँकेच्या नियमात असणाऱ्या प्रकारचे तारण घेऊन बँकेकडे जाते. हे तारण पुरेसे व विश्वासार्ह असल्याची बँकेची खात्री करून घेते. तारण योग्य असल्याचे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला हे कर्ज मंजूर केले जाते. आणि चौथा भाग आहे हुंड्या वटवणे किंवा बिले उठवणे. आधुनिक काळात अनेक व्यवहार उधारीवर चालतात. त्यातून निर्माण होणारी बिले वठवण्याचे काम देखील बँका करत असतात. यानंतर आपण पाहूया बँकेची दुय्यम कार्य. पैशाच्या देवाणघेवाण करण्याबरोबरच बँका वित्तीय आणि आर्थिक संस्था म्हणून
इतरही कार्य काही पार पडत असतात. ग्राहकांचे समाधान व्हावे यासाठी बँका सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे बँका ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवण्या सोया सु सु सेवा सुविधा पुरवत असतात. तर व्यापारी बँकेची जी दुय्यम कार्य आहे ती आपण पाहूया. त्यामध्ये नंबर 1 प्रातिनिधिक कार्य किंवा अभिकर्ता म्हणून जी कार्य आहेत ती अशा स्वरूपाची आहेत. नंबर 1 देणी देणे. ग्राहकांच्या लेखी सूचनेनुसार बँक विम्याचे हप्ते भरणे, भाडे देणे, फी भरणे, ठराविक वर्गणी भरणे यासारखी कामे करते. नंबर 2 पैसे किंवा येणे स्वीकारणे. खातेदाराच्या वतीने त्याचे पैसे स्वीकारणे किंवा वसूल करण्याचे काम बँक करत असते. खरेदी विक्री व्यवहारातून निर्माण झालेली बिले बँकेकडे पाठवल्यास बँक त्या बिलाचे पैसे वसूल करते व ग्राहकांच्या खात्यात भरते. तिसरा भाग आहे कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. बँक खातेदाराच्या वतीने खातेदारांनी सूचना केल्यास कर्ज रोखे, शेअर्स, डिबेंचर्स याची खरेदी करते. कोणत्या प्रकारच्या पतपत्रांची किती प्रमाणात खरेदी करायची याची लेखी सूचना खातेदाराकडून बँक घेत असते. त्यानंतर पाहूया विश्वस्त किंवा व्यवस्थापक म्हणून काम करणे. खातेदाराने लेखी सूचना दिली असल्यास खातेदाराचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था बँक करत असते. खातेदाराच्या सूचनेनुसार त्याच्या मालमत्तेचा विश्वस्त म्हणून किंवा त्याच्या इच्छेनुसार व्यवस्थापक म्हणून देखील बँक काम करत असते. त्यानंतरचा भाग आहे प्रतिनिधित्व म्हणून काम करणे. खातेदाराने अथवा बँकेशी संबंधित असणाऱ्या अन्य व्यक्तीने विनंती केल्यास त्याचे प्रतिनिधी बनून त्याच्यासाठी परदेश प्रवास परवाना मिळवणे, संपत्ती कर भरणे, आयात निर्यात कर भरणे ही देखील कामे बँका करत असतात. शेवटचा भाग आहे पैशाचे व्यवहार करणे. ग्राहकांच्या विनंतीवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे देण्याचे काम बँका करत असतात. सर्वसामान्य लोकोपयोगी जी कामं आहेत त्यामध्ये काही महत्त्वाची कामं पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये वेतन किंवा निवृत्ती वेतन देणे, लाभांश, व्याज इत्यादी स्वरूपाचे देणे किंवा वसूल करणे ही देखील बँका काम करत असतात. आणि सरकारी अधिकाऱ्याची पगाराची बिले बँकामध्ये असतात आणि बँका त्यांच्या वतीने ती कोषागाराला सादर करतात. त्याप्रमाणे सेवानिवृत्त लोक आपले निवृत्ती वेतन कोषागारातून प्राप्त करण्याचा अधिकार आपल्या बँकांना देतात. लाभांश आणि व्याज देणे व वसूल करणे अशा प्रकारचे कार्य बँका करत असतात. त्याचबरोबर नंबर 2 परस्पर सहकार्य योजना. ही खरे तर सर्वसामान्य लोकोपयोगी सेवा आहे. पैशाच्या रकमा पाठवण्यासाठी व्यक्ती अथवा संस्था विविध वित्तीय व्यवस्था अवलंब करतात. बँकांच्या शाखांचे जाळे दूरवर पसरलेले असते. या कामात त्यांची मोलाची मदत होते. तिसरा आहे बँकांची क्रेडिट कार्ड. पैशाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अगदी चलनानंतरच्या अवस्थेत बँक पैशाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आहेत. या सतत चालणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत सर्वात ताज्या प्रकारची भर भारतीय वित्त प्रणालीमध्ये टाकली आहे ते म्हणजे क्रेडिट कार्ड. या क्रेडिट कार्डांनी वस्तू आणि सेवा यांच्या खरेदीसाठी पतपुरवठा करण्याचे साधन म्हणून बँक काम करत असते. त्याचबरोबर स्टॉक इन्व्हेस्ट कंपन्यांच्या समभागासाठी अथवा कर्ज रोख्यासाठी अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांची समभाग गुंतवणूक करण्याच्या पद्धतीमुळे बरीच गैरसोय निर्माण होते. समभाग किंवा ऋणपत्राची घोषणा झाल्यावर त्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणारी व्यक्ती प्रथम विशिष्ट संख्येने समभागाची मागणी करते. त्यानंतर सुरक्षित ताबा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित ठेवग्रह ही बँकेकडून पुरवली जाणारी आणखी एक महत्त्वाची सेवा आहे. जवळजवळ सर्व बँका आपल्या काही शाखांमध्ये ही सेवा पुरवत असतात. त्यासाठी बँकांच्या सुरक्षित कोष कक्षात अनेक कप्पे असलेले भक्कम कपाटे ठेवले जातात आणि त्याच्यावर सतत पहारा असतो. अशा स्वरूपाची व्यवस्था देखील बँका करत असतात. त्यानंतर हुंडावळीचा व्यवहार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्माण होणारी देणी त्या देशाच्या नाण्याच्या संदर्भात द्यावी लागतात. एखाद्या भारतीय व्यापाऱ्याने अमेरिकन डॉलर खरेदी केल्यास त्याला अमेरिकन चलनामध्ये पैसे द्यावे लागतात. याचा जो हुंडावळीचा व्यवहार आहे हे देखील बँका करत असतात. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे सामाजिक कार्य. आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, निष्क्रिय बचत कार्यान्वित करणे म्हणजेच भांडवल निर्मितीचा वेग वाढवणे, दुर्बल घटकांना सहाय्य करणे, औद्योगिक व व्यापारी प्रकल्प उभारण्यास सहाय्य करणे अशा स्वरूपाची आपणाला बँकांची कार्य पाहावयास मिळतात. अलीकडच्या काळात तर बँकांनी एकाच छताखाली आपल्या ग्राहकांना सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं बँका आणि बँकांची कार्य जी आहेत ती आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहेत.